हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडियम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे कॉन्सेन्सस. कॉन्सेन्सस म्हणजे काय होते तर अ जनरल ॲग्रीमेंट. म्हणजेच एक जनरल ॲग्रीमेंट म्हणजे काय होते तर एकमत असणे किंवा सर्वानुमते. सर्वानुमते एखादा ॲग्रीमेंट होत आहे, एखादा MOU साईन होत आहे. म्हणजेच काय होत आहे, एखादी पार्टी आहे, समजा एखादी कंपनी आहे, दोन कंपन्या आहे, तर त्यांच्यामध्ये एका गोष्टीवर जर काही MOU साईन होत आहे तर त्या काय करतात, ते काय करतात एक ॲग्रीमेंट साईन करतात. म्हणजे त्या ॲग्रीमेंटमध्ये काय असते, जे पण टर्म्स अँड कंडिशन्स आहे त्या दोन्ही पण पार्टीज जे आहे त्याच्यावर त्यांचं एकमत आहे, सर्वानुमते ते त्याच्यावर साईन करतात. ओके, सो ते म्हणजे काय होते कॉन्सेन्सस. ओके, सो कॉन्सेन्सस म्हणजे काय होते एकमत. आणखी सर्वानुमते. सिनोनिम्स बघूया कॉन्सेन्ससचे, तर काय आहे ॲग्रीमेंट, हार्मनी आणि कॉन्कॉर्ड. आणि अँटोनिम आहेत डिसॲग्रीमेंट, मायनॉरिटी व्ह्यू, डिसिडन्स, नॉन कन्सेंट. तर हे आहेत अँटोनिम्स कशाचे कॉन्सेन्ससचे. कॉन्सेन्ससचं अँटोनिम एकदा आणखी बघून घेऊया आपण. ते आहेत डिसॲग्रीमेंट, मायनॉरिटी व्ह्यू, डिसिडन्स आणि नॉन कन्सेंट. आणि सिनोनिम्स आहेत ॲग्रीमेंट, हार्मनी आणि कॉन्कॉर्ड. आणि काय होतं कॉन्सेन्सस म्हणजे एकतर एकमत होते, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दोन पार्टीज आहे त्यांच्यामध्ये जर ॲग्रीमेंट होत आहे म्हणजे त्यांचं एकमत होत आहे. जे पण टर्म्स अँड कंडिशन्स आहे ज्याच्यावर ते वर्क करणार आहे त्याकरता त्यांनी एक ॲग्रीमेंट साईन केलेलं आहे. तर त्या ॲग्रीमेंटमध्ये काय आहे ते एकमत झालेले आहे, म्हणून काय होते कॉन्सेन्सस. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे प्रुडंट. प्रुडंटचं मिनिंग काय आहे ॲक्टिंग विथ ऑर शोईंग केअर अँड थॉट फॉर द फ्युचर. म्हणजेच जो की दूरदर्शी आहे, दूरदर्शी आहे किंवा शहाणा आहे म्हणू आपण त्याला, किंवा काळजी दाखवणारा आहे त्याला आपण म्हणू प्रुडंट. प्रुडंट म्हणजे काय होते तर जो शहाणा आहे, जो दूरदर्शी आहे आणि जो जास्त काळजी करतो, काळजी दाखवतो त्याला प्रुडंट असं म्हणू. सो प्रुडंट म्हणजे मराठीमध्ये काय होते शहाणा, दूरदर्शी, विवेकी किंवा काळजी दाखवणारा. ओके, सो सिनोनिम आहे याचे वाईज, वेल जज्ड आणि ज्युडिशियस. आणि अँटोनिम आहेत अनवाईज, इम्प्रुडंट आणि इनकॉशियस. ओके, सो प्रुडंट म्हणजे काय होते एकतर शहाणा होते किंवा दूरदर्शी आहे किंवा जो जास्त विवेकी आहे किंवा जो जास्त काळजी करतो त्याला आपण प्रुडंट असं म्हणू. नेक्स्ट वर्ड आहे पेरिश्ड. पेरिश्ड म्हणजे काय होते तर डाय स्पेशली इन अ व्हायलंट ऑर सडन वे. म्हणजेच एक तर नष्ट होणे, मरणे किंवा उद्ध्वस्त होणे सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला आपण, किंवा हिंसक आणि अचानकपणे ज्याला मरण येतं त्याला काय म्हणू आपण पेरिश्ड. पेरिश्ड म्हणजे काय होते तर नष्ट, मरणे, उद्ध्वस्त होणे, हिंसक किंवा अचानकपणे मरण येणे. ओके, सो पेरिशचं सिनोनिम बघूया आपण आता. सिनोनिम आहे डाय, लूज वन्स लाईफ, पेरिश, डाय आउट आणि एक्सपायर. ओके, आणि गो अंडर सुद्धा त्याचं सिनोनिम आहे. अँटोनिम्स आहेत फ्रेश आणि अलाइव्ह. डायचं अपोजिट असते अलाइव्ह, डायचं अँटोनिम काय आहे अलाइव्ह. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट आहे डॉन्टिंग. डॉन्टिंग म्हणजे काय आहे तर सीमिंग डिफिकल्ट टू डील विथ इन प्रॉस्पेक्ट किंवा इंटिमिडेटिंग. इंटिमिडेटिंग म्हणजे काय होते की जो धमकावतो. ओके, धमकावणे म्हणजे काय होते इंटिमिडेट करणे. तर डॉन्टिंग म्हणजे काय होते एकतर भीतीजनक, किंवा आपण त्याला म्हणू की भयावह, जी भयावह आहे, किंवा
धाक वाटणे, धाक वाटेल असा. ओके, धाक वाटेल असं जे असते त्याला सुद्धा आपण डॉन्टिंग असं म्हणू. किंवा दडपून टाकणे किंवा धमकावणे. ओके, सो धमकावणे तुम्हाला माहितीच आहे. धमकावणे म्हणजे होते इंटिमिडेट करणे आणि त्यालाच काय म्हणू आपण, डॉन्टिंग. सिनोनिम काय आहे, इंटिमिडेटिंग, फॉर्मिडेबल आणि डिस्कॉन्सर्टिंग. आणि अँटोनिम्स आहेत एनकरेजिंग, हार्टनिंग. ओके, एनकरेजिंग आणि हार्टनिंग त्याचे अँटोनिम्स आहे कशाचे, डॉन्टिंगचे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये फर्स्ट आहे आपला तो आहे आर्ट रिलेटेड टू ऑर्नेट. आर्ट रिलेटेड टू ऑर्नेट किंवा गुड हँडरायटिंग, त्याला काय म्हणू आपण, कॅलिग्राफी. कॅलिग्राफी तुम्ही कधी आधी केला पण असेल, त्यांचा एखादा कोर्स असतो कॅलिग्राफीचा. म्हणजे की असं लिहिणं, असं समजा आता नाव आहे कोणाचं, आता जसं माझं नाव आहे, तर असं काहीतरी वेगळ्या प्रकारे त्याला लिहिणे. ओके, असं जे लिहितात म्हणजे ते कॅलिग्राफीचा पेन असतो एक, तर त्याने जे लिहितात असं एकदम ऑर्नेट करून आणि गुड हँडरायटिंग मध्ये, त्याला काय म्हटलं जाते, कॅलिग्राफी. तर कॅलिग्राफी म्हणजे काय होते, सुंदर हस्ताक्षर किंवा अक्षर लेखन कला. म्हणजे खूप छान प्रकारे एकदम त्याला सुंदर प्रकारे लिहिणं जे होते, एखादा अक्षर आहे किंवा जे पण आपण लिहत आहे त्याला सुंदर प्रकारे जे लिहितात त्याला म्हणतात कॅलिग्राफी. नेक्स्ट आहे समवन हु इज इनकॅपेबल ऑफ बीइंग क्विटन ऑर पॅसिफाईड. म्हणजे जो शांत करण्यायोग्य नाही आहे, म्हणजे जो शांत होऊच नाही शकत, असमर्थ आहे तो शांत होण्याकरता, त्याला आपण काय म्हणू, इम्प्लेकेबल. इम्प्लिकेबल म्हणजे काय होते, जो शांत होण्यायोग्य नाही किंवा जो असमर्थ आहे शांत होण्यास. शांत करण्यायोग्य नाही किंवा शांत होण्यास असमर्थ. जो शांतच नाही होऊ शकत त्याला आपण म्हणू इम्प्लेसेबल. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. सो करेक्टली स्पेल्ड वर्ड बघूया. फर्स्ट वर्ड आहे इन्स्टॉलेशन. इन्स्टॉलेशन याच्यामधलं ABCD मधलं ऑप्शन ए जो आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे. त्याची स्पेलिंग काय इन्स्टॉलेशनची, INSTALLATION. इन्स्टॉलेशन म्हणजे काय होते, तर स्थापन करणे किंवा बसवणे. जसं आपल्या घरी आपण एखादा समजा वायफाय वगैरे लावत आहे, तर काय करत आहे आपण, आपल्या घरी ते वायफाय इन्स्टॉल करत आहे. किंवा उपकरण आहे, जसं हीटर आहे. ओके, बाथरूम मध्ये आपण काय करतो, हीटर लावत असतो, गिझर लावत असतो, तर त्याला काय करतो आपण, त्या हीटरला किंवा गिझरला इन्स्टॉल करत असतो. किंवा प्युरिट आहे, पाण्याकरता जे यूज होते ते प्युरिट सुद्धा आपण काय करू, किचन मध्ये इन्स्टॉल करत असतो, तर त्याला काय म्हणतात, इन्स्टॉलेशन. इन्स्टॉलेशन म्हणजे होते बसवणे किंवा स्थापन करणे. ओके, विजेचे जे पण उपकरण आहे त्याला आपण इन्स्टॉल करत असतो आपल्या घरी. नेक्स्ट आहे पॅराबॉईल. पॅराबॉईल ऑप्शन डी जो आहे तो काय आहे, करेक्टली स्पेल्ड आहे. त्याची स्पेलिंग आहे PARBOIL. पॅराबॉईल म्हणजे काय होते, तर अर्धवट शिजवणे किंवा अर्धवट उकळणे. जसं भाज्या वगैरे आहे त्याला जे अर्धवट उकळत असतात त्याला काय म्हणू आपण, पॅराबॉईल म्हणजे अर्धवट उकळणे. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे क्लीन ब्रेक.
क्लीन ब्रेकचं मिनिंग काय आहे तर इफ यू मेक अ क्लीन ब्रेक यू ब्रेक अवे कम्प्लिटली फ्रॉम समथिंग, म्हणजेच कम्प्लीट काय करणे, एकतर सेपरेट होऊन जाणे किंवा कम्प्लिटली एंड करून देणे, विराम लावून टाकणे, म्हणजेच तेच म्हणजे एखादी गोष्ट आहे त्याच्यापासून पूर्ण विराम घेऊन घेणे, पूर्ण एंड करून टाकणे, रिलेशन असो किंवा काही असो, पूर्णपणे त्याला सेपरेट करून टाकणे आपल्यापासून, म्हणजे काय होते क्लीन ब्रेक. ओके, क्लीन ब्रेकला इझी इंग्लिश मध्ये आपण काय म्हणू, कम्प्लीट एंड, कम्प्लीट एंड टू ऑर सेपरेशन. सेपरेशन कशापासून, रिलेशन मधनं. आणि मराठीमध्ये काय म्हणू आपण क्लीन ब्रेकला, विराम लावणे किंवा एखाद्या गोष्टीपासून पूर्ण विभक्त होणे. विभक्त होणे म्हणजे पण काय होते, सेपरेट होणे. नेक्स्ट आहे कॉक अँड बुल स्टोरी. कॉक अँड बुल स्टोरीचं काय मिनिंग आहे तर इज अ लाय समवन टेल्स दॅट इज कम्प्लिटली अनबिलिव्हेबल, म्हणजे जे अनबिलिव्हेबल आहे, जी स्टोरी आहे कोणीतरी आपल्याला सांगत आहे ती एकतर मनगढंत सांगत आहे किंवा बनवून सांगत आहे किंवा फॉल्स स्टोरी आहे, फॉल्स न्यूज आहे किंवा मिथ आहे, त्याला आपण काय म्हणू, कॉक अँड बुल स्टोरी. किंवा एखादी र्युमर चालू आहे, एखादं गाव आहे तिथे र्युमर चालू आहे की तिथे आम्हाला एकतर वाघ दिसलेला आहे किंवा एखादा झाडाखाली मला भूत दिसलेला आहे, तर हे काय एक र्युमर आहे, म्हणजे एक बनवलेली गोष्ट आहे, त्याला काय म्हणू आपण, कॉक अँड बुल स्टोरी. तर कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे काय होते, एकतर र्युमर होते किंवा मिथ होते किंवा फेक न्यूज पण म्हणू शकतो आपण. ओके, आणि मराठीमध्ये काय म्हणू आपण याला, सत्य म्हणून सांगितलेली अविश्वसनीय कथा. म्हणजे एखादी कथा सांगितलेली आहे, एखादी स्टोरी सांगितलेली आहे ज्याच्यावर विश्वास नाही बसू शकत, पण ती आपल्याला कोणीतरी सांगितलेली आहे की ते सत्य आहे, तर त्याला आपण म्हणू कॉक अँड बुल स्टोरी. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस, ज्याच्यामध्ये आपण कॉक अँड बुल स्टोरी पाहिलेला आहे, म्हणजे होती एक र्युमर पसरवणे, जे एखादी कथा आहे तिला सत्य म्हणून सांगणे. नेक्स्ट आहे क्लीन ब्रेक. क्लीन ब्रेक म्हणजे होते एकतर कम्प्लीट एंड करून घेणे, कम्प्लिटली सेपरेट होऊन जाणे, पूर्णपणे विभक्त होऊन जाणे. पॅराबॉईल म्हणजे होते अर्धवट उकडणे. इन्स्टॉलेशन म्हणजे स्थापना करणे किंवा बसवणे. जे पण आहे आपल्याकडे उपकरण आहेत, इलेक्ट्रिकल उपकरण आहेत, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत, त्याचं जे इन्स्टॉलेशन होते त्याला सुद्धा आपण इन्स्टॉलेशन असं म्हणतो, जे पण आपल्या घरी बसवल्या जातात. नेक्स्ट होतं वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये इम्प्लेसेबल. इम्प्लेसेबल म्हणजे काय होते तर जो शांत बसण्या योग्य नाही आहे, जो म्हणजे शांत बसूच नाही शकत, असमर्थ आहे तो शांत बसण्यामध्ये, शांतच नाही होऊ शकत, त्याला आपण इम्प्लिकेबल म्हणू. नेक्स्ट आहे कॅलिग्राफी. कॅलिग्राफी म्हणजे होते अक्षर लेखन, एकदम सुंदर प्रकारे काही पण जे लिहिणं होते, वर्ड्स लिहा किंवा पॅराग्राफ लिहा, त्याला आपण कॅलिग्राफी असं म्हणू, म्हणजे सुंदर प्रकारे लिहिणे, त्याला कॅलिग्राफी असं म्हणतात. नेक्स्ट आहे कॉन्सेन्सस. कॉन्सेन्सस म्हणजे काय होते तर एकमत, सर्वानुमती, जे पण ऍग्रीमेंट होत असतात त्याला आपण काय म्हणतो, कॉन्सेन्सस. नेक्स्ट आहे प्रुडंट. प्रुडंट म्हणजे काय होते तर ऍक्टिंग विथआउट शोईंग केअर अँड थॉट ऑफ द फ्युचर. जो की काय असतो, शहाणा असतो, दूरदर्शी असतो, आणि जो केअर करतो म्हणजे जो काय करतो, आपली काळजी करतो, त्याला आपण प्रुडंट असं म्हणू. नेक्स्ट आहे पेरिश्ड. पेरिश्ड म्हणजे काय होते तर नष्ट होणे किंवा मरणे किंवा हिंसक किंवा अचानकपणे ज्याला मरण येते त्याला पेरिश्ड असं म्हणू. आणि लास्ट आहे डॉन्टिंग. डॉन्टिंग म्हणजे काय होते, एक तर भयावह आहे किंवा धाक वाटेल असं आहे किंवा दडपून टाकणार आहे किंवा आपल्याला कोणी धमकवत आहे, ते सुद्धा, त्याला सुद्धा आपण काय म्हणू, डॉन्टिंग. ओके, सो याचे एकदा आणखी तुम्ही वाचून घ्या, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वाचून घ्या, आणि परत तुमच्यासाठी ऑल द बेस्ट, ज्यांचे पण एक्झाम्स आहे SBI क्लर्क नंतर आणि SBI PO साठी पण, आणि असंच अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.